एका मॉक कोर्टात तिला उभं केलं आहे आरोपीच्या पिंजऱ्यात। मूळ नाटकात ही सोलोनुकी 15 मिनिटाची होती, पण आज वेळेच्या अभावी त्यातील अतिशय अर्थपूर्ण प्रवेश मूळ नाटकाच्याच कलाकार शैला एकबोटे म्हणजे आत्ताच्या शैला जोशी सादर करणार आहे। मिस बेणारे, तुमच्यावर भ्रूण हत्येचा अत्यंत गंभीर आरोप ठेवण्यात आलेला आहे। त्याबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे? फक्त 10 सेकंद। होय, मला खूप काही सांगायचंय। हे सगळे पाहिलेत का? कोण आहेत ते? हे आहेत 20व्या शतकातील सुसंस्कृत माणसांचे अवशेष। बघा बघा कसे एकेकांचे चेहरे रानटी दिसत आहेत ते। त्यांच्या ओठावर आहेत सुंदर सुंदर शब्द, पण पोटात आहेत अतृप्त वासना। नाही नाही, तुम्ही मला कुठे सोडून जाऊ नका रे। अरे मला एकटीला सोडून जाऊ नका रे। अरे मला या सगळ्यांची फार भीती वाटते रे, फार भीती वाटते रे। कबूल आहे, कबूल आहे, पाप केलंय। मी आईच्या भावावर प्रेम केलं, पण आमच्या घरातल्या शिस्तीत माझ्या उमलत्या शरीराच्या बहारात तोच माझ्या जवळ आला। माझा बहार रोज वखाणू लागला, माझे लाड करू लागले। मला काय माहित की त्याच्याशी मला काळीच पडून एकरूप व्हावंसं वाटतं, ज्याच्या संगतीत जगण्याचं सार्थक झाल्याचं वाटतंय। तो मामा असला तर ते पाप असतं म्हणून। अरे एवढी 14 वर्षाची वगैरे मी पाप काय असतं हे सुद्धा माहित नव्हतं मला। आयुष्यभर मी लग्नाचा हट्ट धरला, इतरांसारखं राजरोजपणे माझं सुंदर जगणं मला जगता यावं म्हणून। पण आई सकट सगळ्यांनीच विरोध केला त्याचा, सगळ्यांनीच विरोध केला त्याचा। माझा पुरुष शेपूट घालून पळाला। वाटलं भर चौकात तोंड फोडावं त्याचं आणि थुंकावं त्याच्या तोंडावर, पण मी दुबळी होते, अज्ञान होते, अजाण होते। मी स्मरणाच्या मिठीत जाण्यासाठी उडी घेतली, घराचं सज्ज होते, पण नाही मेले, शरीरानं नाही मेले। वाटलं की मनाने स्फूर्ती मेलेली, पण तशी सुद्धा नाही मेले। मी पुन्हा प्रेम केलं, प्रौढपणी केलं। वाटलं की हे खूप सुंदर आहे, सुजाण आहे, एका अलौकिक बुद्धिमत्तेवरचं आहे। हे प्रेम नव्हे, ही तर भक्ती आहे, पण तिथेही तीच मनानं केलेल्या भक्तीसाठी देहाचा नैवेद्य झाला।
तसाच तो माणूसच होता. त्याचं सारं काही होतं शरीरापुरतं आणि शरीरासाठी. पुन्हा शरीर. हे शरीर सगळं घात करतंय. या शरीराची अतिशय किळस येते मला. आणि फार प्रेम वाटते त्याच्याबद्दल. त्याचा रागही येतोय. पण वाटतं हे तेच आहे. ते तुझंच आहे आणि ते तुझंच असणार आहे. तुझ्याशिवाय ते कुठं जाईल आणि तूही त्याला नाकारून कुठे जाशील. अशी कृतज्ञ होऊ नकोस. अगं त्यानं जळत तुला अतिशय स्वर्गीय खूप सुंदर तृप्त क्षण दिला होता. विसरलीस? अगं त्यानं शरीरापलीकडे उंच उंच अशा दिव्य लोकात तुला त्या क्षणी नेलं होतं. नाकारशील? आता त्यात आहे त्या क्षणाचं एक साक्षी. एक कोवळा कोवळा अंकुर उद्याच्या हसत्या वागडत्या जीवाचा, माझ्या मुलाचा, माझ्या प्राणाचा. आरोपी मिस बेणारे, तुमच्यावर सगळे आरोप सिद्ध झालेले आहेत. तुम्हाला आता काहीच सांगायचं उरलेलं नाही. नाउ जजमेंट.